एक हाई वोल्टेज मैच था। दर्शकों की जो पूरी तरह से दर्शक खामोश थे। दर्शकों को पूरी तरह से एक अच्छा पैसा वसूल हुआ पहले मैच में। विन द मैच स्टार्ट। वॉर्म अप करतोय गोलंदाज। कॉमेंट्री बॉक्सकडून 3 षटकं टाकण्यात येतील, त्यानंतर 2 षटकं हे समोरच्या टोकाकडून फार एंडमधून. दिनेश. Ball to Sachin. Ball off short distance and batsman beat and there is no run. Score remain to 0. अच्छा संकेत नहीं है, पहली गेंद यहाँ पर निर्धावती, कोई रन नहीं है. सचिन अपने घरेलू मैदान में खेलते इस समय. एक बार फिर धीरे अपनी बॉलिंग मार पर और के बाद अच्छा ट्राई किया. गेंद जैसे मिडल पर करके बीच में से देखना फील्डर यहाँ पर है क्या नहीं. और सचिन से बल्ले से निकलता ये डबल जोन पर चौका. गेंद चौके के लिए बाहर. रन मिलेंगे 4. सचिन एक शांत रहने वाले खिलाड़ी नहीं है. उन्होंने दिखा दिया पहली गेंद का थोड़े से यहाँ पर चकमा खाए गए थे, लेकिन दूसरी गेंद का एक प्रति हल्ला किया और गेंद 4 रन के लिए बाहर. अष्टम के बाहर थी, लेकिन फील्डर यहाँ पर मजीद शॉर्ट मिडल के ऊपर देखना है. थोड़ी सी यहाँ पर फंबल हुआ. यहाँ पर गेंद उनके हाथ से थोड़ी सी छूटी, उसका फायदा उठाए. जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन पूरा किया था. दोनों बैट्समैन के अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा किया, 1 रन चुरा लिया. स्कोर बताओ समय 5. अभी सामने से मोहन. ओहो हो क्या बढ़िया गेंद थी. आउट स्विंगर थी, समझने में बल्ला चलाया था, हवा में लहरा था, लेकिन बैट और बॉल का संपर्क नहीं हुआ. विकेट कीपर ने बाकी का काम किया. रन की गुंजाइश नहीं. स्कोर वही पर समय 5. फाइनल लॉस. बैकवर्ड पॉइंट शॉट, शॉर्ट मिड ऑफ साइड में, ऑन साइड में डीप लॉन्ग ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्पाई लेग एंड शॉर्ट फाइन लेग. अच्छा ऑन ट्राई क्या था, बॉलर ब्रैक्ड है, लेकिन थोड़ी सी यहाँ पर गेंद पैड पर लगी थी, जहाँ पर एक ऑन ट्राई था, लेकिन उनके यहाँ पर दौड़ते समय उनके पैड पर लगी. जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन खेल के साथ पूरा किया. स्कोर बताओ समय 6. अच्छी शुरुआत है. फुल टॉस दी, अच्छी ऑन ट्राई की गेंद को और उसी के साथ फील्डर काफी खराब फील्डिंग. यहाँ पर ये रन तो नहीं बनना चाहे था, जो कि एक अच्छा अवसर था फील्डिंग करने के लिए, लेकिन थोड़ी सी चकमा खा गए. उसका पूरा फायदा उठाया, लेकिन पीछे बैकअप करे थे फील्डर, तब तक थ्रो करे, तब तक 2 रन के समय था. स्कोर बढ़ता इस समय 8. अच्छा ऑन ट्राई क्या था, पूरी तरह से जमीन के सहारे. उसी के साथ यहाँ पर दिनेश का एक अच्छा वजह के पावर प्ले में जो गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी जिसे कहते हैं. 1 ओवर 0 मेडन, 8 रन, कोई सफलता नहीं. 1 ओवर नो मेडन, जीवन में 8 रन एंड नो विकेट्स. एंड द बॉलिंग चल ऑन द कमेंट्री बॉक्स एंड द बॉलर नॉट टू यू. बॉल सुनो. लक्ष्मण. एंड विल बी स्ट्राइक टू मोहन. और यहाँ पर काफी गेंद बाहर थी, गेंद को जाने दिया. उनको मालूम था कि आप तो रन यहाँ पर मिलेंगे, इसलिए कोई यहाँ पर जल्दबाजी नहीं है. 1 रन यहाँ पर तोहफे के रूप में. स्कोर बढ़ता है समय 9. 9 नो लॉस.
बॉलिंग एक्शन है। हम पर लगे। और यहाँ पर ज्यादा पटकने की कोशिश, वही दिशा, वही एक्शन, और वही एक रन यहाँ पर। पंच अंपायर तर रिक्वेस्ट इकडे या, थोडे थोडे 2 मिनिट, 2 मिनिट आधी इकडे या. तो सर डाउटफुल, डाउटफुल आहे बॉलिंग ॲक्शनवरती. अंपायर यहाँ पर जरूर देखेंगे और यहाँ पर स्पष्ट होगा कि दूध का दूध, पानी का पानी. सर फेकी गोलंदाजी म्हणता येणार नाहीये. अँगलवरती बरोबर वाटतोय. 85च्या 19च्या मध्ये कोण बरोबर आहे? रामदासजी शिंदे, लेजंड कॉमेंटेटर, यांचं देखील इथे आगमन होत आहे. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. पुढे बॉलर चेंज केलेला आहे. पुन्हा पहिल्या चेंडूपासून आपल्याला मारा करायचा आहे. 2 धावा ओपारच्या रूपाने मला वाटतं बोनस म्हणून मिळतात त्या रायझिंग स्टार रावगाव संघाला. त्याचा फायदा उठवत आहेत मोहन. और अष्टम पे भारतीय गेंद ज्यादा पटेंगे की कोशिश, गेंद जार से 2 फील्डर के बीच में यहाँ पर एक अच्छा गैप निकला. देखना है गेंद बाउंड्री के बाद 4 रन के लिए, और मोहन से बल्ले निकलता और एक दावा 4 चौका. स्कोर बढ़ते समय तेजी के साथ 14, 14, नो लॉस. इस समय तेजी के साथ बढ़ता है इस समय 14. ओह, अपना रिदम खो बैठे, और उससे कैसे अंपायर का अच्छा यूसेस, एंड बॉल क्रॉस डाउन टू द डिस वाले बाउंड्री, एंड दैट्स 6 रन्स. स्कोर रिमेन टू 20. अपने बॉलिंग एक्शन से यहाँ पर चकमा खा गए थे, पूरी तरह से बैलेंस नहीं था, इसलिए थोड़े से गिर पड़े थे. और ज्यादा शॉर्ट गेंद, और गेंद को खेल दिया. गेंद को कोई यहाँ पर कोई जरूरत नहीं भविष्यवाणी करने की. गेंद जैसे गेंद बल्ले पर लगी, चौके की मोहर लगाई थी. स्कोर तेजी से बढ़ता है इस समय 24, 20 फॉर नो लॉस.
हैवी इस समय बॉलर के ऊपर। अभी मोहन काफी आक्रामक बैटिंग का प्रदर्शन करते उस समय सचिन नॉन स्ट्राइक पर। स्कोर 24, नो लॉस। और इस बार लेफ्ट आर्म का ऊपर थी, गेंद को एक बार फिर ग्लाइड करना चाहते थे, यहाँ पर फील्डर भी बीट हो गए, विकेट कीपर बीट हो गए थे पूरी तरह से, बैट्समैन भी बीट हो गए थे। और जब तक गेंद फील्ड करे दोनों बैट्समैन का अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा किया, एक रन चुरा लिया। स्कोर बढ़ते समय 25 संगत पाव शतक फड़काते लगता है। बॉलर वारंवार आपल्या ॲक्शनमध्ये बदल करतो. आता पुन्हा थोडंसं मला वाटतं रनअप वाढतो त्यांचा 7-8 पॉईंटचा. याच्या अगोदरचा बॉल त्यांनी 4 किंवा 5 पॉईंटचा रनअप होता. अगली गेंद अच्छा, गेंद को लॉफ्टेड शॉट खेला, गेंद ज्यादातर हवा में देखना, 2-3 फीट ऐसे में गेंद का पारी, इसने कोई गलती नहीं करी, जो कि डीप लॉन्ग, जो कि मिड ऑफ के खिलाफ डीप लॉन्ग पर आए और उसी के साथ मोहन के यहाँ पर पूरी तरह से गेंद को लपक नहीं यहाँ पर पाए. सचिन थे बैट्समैन, पूरी तरह से गेंद को समझ नहीं पाए थे, ज्यादा पटकने की कोशिश, लेकिन गेंद काफी हवा में उठी और उसी के साथ सचिन बैक टू द पवेलियन. पच्चीस रन की सागेदारी हो चुकी थे. जो ओपनिंगचा आपला प्लॅट कसा उभारी जातो त्याने आपलं काम आपण बरोबर केले. म्हणजे 25 धावांची भागीदारी. कायसा चेंडू म्हणतात जास्त डिफ्लेक्ट झालेले चेंडू, बॅटचे जास्त मला वाटते एज घेतलेली आहे आणि सोपासा तंबूत देऊन मला वाटते परत येतो सचिन. त्यांची जागा जाता येतो नवीन फलंदाज परेश. काय फटकाय, घुटना टेक, तमाशा देख, गेंद चैन के बाहर. थोड़ी सी यहाँ पर शॉर्टिंग प्ले गेंद थी और ना एक पर आगे किया और एक अच्छा गेंद को डिप्लेट किया था. पूरी तरह से यहाँ पर फील्डर ने केवल गेंद को देखते रहे और गेंद इस समय किरण पावर स्टैंड के बाजू में से 6 रन के लिए. स्कोर इस समय 31 टू लॉस ऑफ 1 विकेट्स. उसी के साथ यहाँ पर दूसरा ओवर भी समाप्त. यहाँ पर 2 गेंदबाजों ने यहाँ पर एक ओवर डाला. पहले ओवर में जरूर 8 रन थे, लेकिन ये ओवर काफी महंगा रहा. 2 बॉलर का विश्लेषण यहाँ पर 1 ओवर 0 मेडन, काफी रन दिए, 23 रन दिए, 23 रन एंड 1 विकेट. तेहतीस रन. 31 बरोबर आहे ना त्या. हां हां. And the bowling change on the commentary was and bowler not to you. Bowler name? ओमकार. सामने से मोहन. ओहो, इसी के साथ यहाँ पर अंपायर का इशारा नो बॉल का. स्कोर now 32. फील्ड एक्शन था. ओमकार पुढे छानसा फटका, पाहायचा चेंडू जातो त्या 2 शतक चेंडूचा मध्ये पाहायच्या पॉवर किरण पॉवर स्टँडच्या बाजूने थोडंसं म्हणते ते पडतोय, पण तो आपली चेंडू म्हणते दुसऱ्या अँगलनी चांगलासा चेंडू फील्ड करतोय. दरम्यान 2 धावा.
चांगलासा फटका म्हणजे चांगलाशी क्षेत्ररक्षण आहे मला वाटतंय. खरंच सारं काही चांगलं आहे या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या 29-34. 30 पॉइंट लॉस ऑफ 1 विकेट्स. और उसी के साथ गेंद लेग स्टंप के काफी बाहर थी, उनको मालूम था ये गेंद को जाने दिया और इसके साथ व्हाइट बॉल का और एक रन यहाँ पर. स्कोर बढ़ता समय 35. 35 टू लॉस ऑफ 1 विकेट्स. और एक ब्लॉक होल में गेंद डाली थी, फुल टॉस थी, अक्रॉस द पूरी तरह से चकमा खा गए. विकेट के पाने गेंद को अच्छा तरह से रोका. रन की कोई जरूरत नहीं है. स्कोर वहीं पर रुका समय 35. 35 लॉस ऑफ 1 विकेट्स. ओह क्या गेंद थी, एन स्विंगर थी, चकमा खा गए. आगे निकल गए, गेंद को स्लीपर गली के बीच में से खेलना चाहते थे. विकेट कीपर ने बढ़िया काम किया, पूरी तरह से गेंद आगे निकल चुके थे बैट्समैन. चकाया था पूरी तरह से, बाल बाल बच गए. किस्मत ने साथ दिया, किस्मत बहादुरों का साथ देता है. फुल टॉस थी, देखना है कि ना इतना जो शॉट में इतना तेजी नहीं है और एक आसान सा कैच उनके झोली में. उसी के साथ यहाँ पे एक जीवन दान. एक दिवसीय मैच में कहावत है, छोड़ो कैच, हारो मैच, पकड़ो कैच, जीतो मैच. 2 रन यहाँ पर मिले और किस्मत यहाँ पर बहादुरों को साथ देती है. 2 रन के साथ स्कोर बढ़ता है इस समय 37 टू लॉस ऑफ 1 विकेट्स. बेचारा गेंदबाज क्या करेगा अब, फील्डर साथ नहीं दे पाए, खामोश इस समय बॉलर. और आगे निकल, अच्छा ट्राई किया. समय देखना है, कोई चांस नहीं है और गेंद सीधी डीप मिड बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. यस एक्स. जो कैच छोड़ा था उसी का नतीजा उनको भुगतना पड़ा और मोहन को जो जीवनदान मिला है उसको अपने अभी अभी हाल देखा. अगली गेंद वही शॉट, थोड़ा सा क्रॉसिंग बैट से फील्डर यहाँ पर मौजूद है लेकिन कोई मौका नहीं. गेंद सीधी डीप लगा बाउंड्री के बाद 6 रन के लिए. बैक टू बैक दूसरा छक्का और स्कोर बढ़ता इस समय 49 टू लॉस ऑफ 1 विकेट्स. जिसमें उनको जीवनदान मिला था. फोर्टी 49. मित्रांनो सहकार्य करा. खरं तर आज थोड्या उशिराने स्पर्धा चालू झालेली आहे. पहिल्या दिवशीचं आपण पाहतो की पहिल्या दिवशी ओपनिंग डे असतो. काल म्हणतं बरोबर एक्झॅक्टली 9:15 वाजता सामने चालू झाला होता, पण आज 10:30 वाजता सामना चालू झाले. त्यामुळे आपल्याला ही वेळेची आपल्या जी भर आहे ती काढायची आहे. त्यामुळे आपण अद्याप टाइमपास करू नका, सहकार्य करा. आपणच यजमान आहात. अपने घरेलू मैदान पर अच्छा प्रदर्शन करते हुए समय दर्शकों का अच्छा साथ मिल रहा है. सचिन जरूर आउट हो गए थे लेकिन उन्होंने अपना काम किया था. 25 रन की साझेदारी हो चुकी थी. उसके बाद परेश ने आते ही अपनी पहली गेंद के ऊपर अपना जोर दिखाया और पहली गेंद के ऊपर एक छक्का मारा और अपना खाता खोला था. वही परेश सामना करेंगे. कौन है बॉलर? राज.
परेश अंपायर से गार्ड खेलने के लिए तैयार। एक त्वरित टर्नमैन बैकवर्ड पॉइंट शॉट एक्स्ट्रा कवर डीप लॉन्ग ऑन मिड विकेट डिस वाले शॉट पॉइंट लेग। और गेंद को खेला इस समय ग्लाइड किया जमीन के सहारे। इस समय फील्डर हाई के देखना है, एक रन तो पूरा कर चुके, दूसरे रन का जा रहा है इस समय। और जब तक गेंद फील्ड करे थ्रो करे समय था 2 रन के लिए। स्कोर बढ़ता है इस समय 50 को पार किया इस समय। स्कोर इस समय 51 टू लॉस ऑफ 1 विकेट्स। राइजिंग स्टार रावगाव संघाचे अर्धशतक फलकावरती लगता है। ओ ज्यादा पटकने की कोशिश है, स्नो बॉल। दोनों यहाँ पर एक रन चुराना चाहते थे, दोनों के बीच में तालमेल की कमी, लेकिन वापस उनको भेजा था क्योंकि मोहन जो एक खतरी खिलाड़ी है उनको मालूम था, इसलिए मोहन को एक बार फिर वापस किया था। प्रीत स्कोर नॉट 50 टू लॉस ऑफ 1 विकेट्स। आगे निकला अच्छा ट्राई कैसा है, जमीन के सहारे गेंद थोड़ी सी हवा में है, लेकिन देखना है फील्डर है क्या नहीं। और गेंद क्रॉस बैट से यहाँ पर सीधे यहाँ पर डीप मिडल माउंट के बाद 4 रन के लिए खूब सरस शॉट। सूरज यहाँ पर परेश ने बल्ले से निकलता है ये पहला चौका और स्कोर बढ़ता समय 56। क्रिकेटमध्ये आपण पाहता का जेव्हा जेव्हा आपण झेल सोडता, काल परवा देखील आपण समीर यांचा खेळ बघितला होता, त्यांना जीवदान मिळालं आणि त्यांनी नंतरचं काम केलं, तसंच मला इथे प्रयत्न मोहन यांना एक जीवदान मिळालेलं आहे आणि संघासाठी एक चांगलासा फायदा म्हणजे दरम्यान पुढचा चेंडू वाईट आहे। एक धावणे भरचा धावसंख्या 57 57 टू लॉस ऑफ 1 विकेट्स, जो कि चौथा ओवर प्रगति पर। और आगे निकल कर अच्छी ड्राइव यहाँ पर देखना है फील्डर है क्या, या शॉट है। जैसी गेंद बल्ले पर लगी उस पर छक्के की मोहर लगाई थी और गेंद डीप लॉन्ग बाउंड्री के बाद 6 रन के लिए। फॉर अपनी घरेलू समर्थन का जो मांग पूरी कर रहा है, इस समय अच्छा खेल का प्रदर्शन राइजिंग स्टार रावगाव। फुल टॉस थे एक्टर, क्या बढ़िया शॉट थे, घुटना थे, तमाशा थे, गेंद बाउंड्री के बाद 4 रन के लिए। ऑफ 1 विकेट। परेश अभी खेल रहे समय 22 पर, जिसमें 2 छक्के और 2 चौके शामिल। आउट होने बैट्समैन सचिन 4 गेंदों का सामना किया, 7 रन बने अपनी टीम के लिए। ओहो हो, एक बार फिर यहाँ पर क्रॉस लाइन, यहाँ पर अष्टम के बाहर थी, गेंद को ग्लाइड करना चाहते थे, लेकिन विकेट के पर यहाँ काफी होशियार थे, गेंद को अच्छे तरह से रोका, रन के लिए नहीं। यहाँ पर अंपायर के ऊपर देख रहे समय बैट्समैन, लेकिन एक अच्छी गेंद थी। स्कोर अभी रुका समय 68। ओहो हो, यहाँ पर यह गेंद को लेफ्ट को थोड़ी सी बाहर थी, गेंद को यहाँ पर खेलना चाहते थे, उसी के साथ यहाँ पर अंपायर का इशारा, यहाँ पर ओवर की समाप्ति। और इस चौथी ओवर की समाप्ति पर स्कोर इस समय 68 टू लॉस ऑफ 1 विकेट। 2 अच्छी गेंदें निकली यहाँ पर, 4 गेंदों में अच्छे रन आए थे, लेकिन 2 अच्छे गेंदें निकाले और पूरी तरह से परेश को पूरी तरह से रोका था। यानी प्रति ओवर में अभी तक 17 के एवरेज से अभी तक स्कोर चलता है इस समय 17.0, एक अच्छा यहाँ पर स्कोर होगा। इस पिच के ऊपर अभी तक 88 रन बनाए हैं, हाईएस्ट स्कोर है 88, 2 बार 88 स्कोर है।
And then Dinesh bowling out the Sasnag again. सामने मोहन यहाँ पर ब्लॉक होल में गेंद डाली थी, पुलिस से गेंद बल्ले पर नहीं, समय दोनों के बीच में अच्छा तालमेल की कमी, लेकिन फिर यहाँ पर थ्रो काफी वाइड था। गेंद जाने समय साइड स्क्रीन के ऊपर फील्डर आए थे, जब तक गेंद फील्ड करे एक बार कोई जरूरत नहीं, यहाँ पर तालमेल की कमी, दोनों बैट्समैन के बीच में हार आना, और उसी के साथ यहाँ पर मोहन जैसे अच्छे बैट्समैन को यहाँ पर वापस आना पड़ेगा। सर रन काय हा? लेग बाय का? हां, थोडं ॲक्शन दाखवा फक्त. मोहन दुर्भाग्यशाली रनआउट हुए, तालमेल की कमी, कुछ तो गडबड है, आणि त्यातच मला वाटतं मोहन यांचं विकेट जाते. नाही भाषण गौरव पुढे सरसाबाद छानसा फटका, पाहायचा चेंडू हवेमध्ये आहे, पाहायचे क्षेत्ररक्षक आहे का ते आम्हाला चेंडू दिसत नाहीये. एकदा पूर्ण ते दुसरीदा मिळते का पाहायचे, 2 धाव ते कंप्लीट आहे, तिसऱ्याचा प्रयत्न होतोय का पाहायचंय. दोघांच्या मध्ये पुन्हा एकदा एस नो नो, पण थ्रो थोडंसं म्हणते गलत एंडला थ्रो असल्यामुळे बॅट्समन येते म्हणते जीवदान मिळते, आणि 3 धाव कंप्लीट. स्ट्राईकसाठी दोन्ही बॅट्समन आकांत मांडतायत, जीवाचा आकांत करतायत. 3 धावांनी धावसंख्या वाढते, ती माटे धावात आता 70 पार करतायत. $73. पुढे सरसाबाद छान फटका, पाहायचे क्षेत्ररक्षक आहे का, चेंडू जाते मिडकडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, चांगलासा थ्रो, फ्लॅट असा थ्रो, केवळ एकेरी धाव, चांगला फटका, चांगलासा क्षेत्ररक्षक, चांगलासा चेंडू, सारे काही चांगलं आहे चेंडूवरती. स्कोर टू 74. या स्पर्धेमध्ये जे स्पॉन्सर आहेत तृतीय पारितोषिक आहे ते 11,000 आणि भव्य सचर्षक कुमार सचिन दीपक म्हाळसे यां सत्कार करायचे आलेत ना, त्यांना विनंती असेल का आपला इथे सत्कार होतोय. मी समीर दादा चौधरी यांना विनंती करतोय की सचिन दादा यांचं स्वागत करायचं आहे. मायेची उपदार अशी शाळ आणि पुष्पगुच्छ तशी सन्मान चिन्ह देखील आहे. सचिन दीपक म्हाळसे यांचं शाळ सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत होत आहे. दादा आपण आलात, या क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवली, आपल्याला धन्यवाद. पुढे सासावा छान फटका, पाहायचे चेंडू, क्षेत्ररक्षक आहे का तिथे, आणि नाहीये चेंडू, सीमापार 4 धावा. या चौकार आणि संघाई धावसंख्या वाटते एकूण ती 81, 80 पार. हा किती सुंदर अशी धावसंख्या मानताय राजन स्टार रावगाव संघटने. नाणेफेक जरी आपण हारला पण आपल्याला आमंत्रण केलं होतं म्हणते विक्षेट टीम बोरिली यांनी, आणि फायदा उठवला म्हणतोय, आणि केवळ 2 पंजा मोबदल्यास 81 धावा उभारल्यात. विजयाचं लक्ष 82 धावांचं असणे मोठंसं टार्गेट आहे मित्रांनो, सोपासा आव्हान म्हणता येणार नाहीये, पण तो मित्रांनो एक दिवस सामन्यामध्ये काय होऊ शकतं. तानाजी कडव साहेब आपण जर आले असतील तर कॉमेडी बसकडे यायचं आहेत.
रायझिंग स्टार रावगाव आयोजित या आजच्या सामन्याचा तिसरा दिवस मित्रांनो. आमच्या जोडीला जोडले आपण जोडलेलेच आहेत ते आमचे सोमनाथजी काळे सर, माझे परम मित्र स्नेह मित्र आहेत ते. तसेच शिंदे सर हे देखील आहेत. रावगावकर चषक 2026 हे पहिलं पर्व यावर्षी पहिल्यांदा स्पर्धा भरण्याचा जो मान त्यांनी मिळवलेला आहे आणि कामगिरी देखील चांगली केली. आपल्या घरच्या प्रेक्षकांच्या समोर 81 धावांचा एक मोठासा डोंगर उभार केलेला आहे. पाहायचा या डोंगराचा पाठला काय इथे चमत्कार होतोय का आणि बोरिवली संघ काय चमत्कार करतोय का. चमत्कारला नमस्कार. जैसा मैच आरंभ होगा माइकल फोन पर आए समय मेरे शो के कमेंटेटर आइए सोमनाथ जी. अभी बोरी टीम को करो या मरो ऐसी स्थिति में खेलना है. अभी नहीं तो कभी नहीं. संघर्ष 11 गवळी आणि जय बजरंग महाज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. संघर्ष 11 गवळी आणि गवाळी. संघर्ष 11 गवाळी आणि जय बजरंग महाज दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. टॉस बॉक्समध्ये मान्यवर मनीषजी किरपन सर आपल्याला जोडले जातील. संघर्ष 11 गवाळी आणि जय बजरंग महाज दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. चला गवाळी महाज मित्रांनो जाऊया टस कबासमध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधार त्वरित यायचं आहेत. आमच्याकडे वेळ आहे. आपण नाणेफेक करून यायचे आहे. मी दादा यांना विनंती करतो की आपण या. सचिन दादा माडसे यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. हा घ्या. माझ संघाने नाणे मित्र या इकडे. मित्र या थोडं आपण बातचीत करूया. मित्र मला सांगा सर का इथे खेळताना कसं काय वाटतं, या ग्राउंडबद्दल काय सांगाल. नाही, खूप छान ग्राउंड आहे आणि आम्ही प्रयत्न करूच जिंकायचा. आपण नाणेफेक काय घेतलंय. आपल्याकडे कसं कुठला असा गोलंदाज आहे का तो इथे छाप पाडू शकतो. आमच्याकडे आहे विनोद वगैरे, अजित वगैरे आहेत गोलंदाज, पण ते कसं आहे प्रयत्नावर आहे. म्हणजे जसं प्रयत्न करू तसं आपण काय करू शकतो ना. आणि सर 11च्या 11 खेळले तरच आपण काय जिंकू शकतो. थँक्यू सर. मला सांगा आपण किती धाव काढण्याचा प्रयत्न करणार असणार. आमचं 60 ते 70. आपल्याकडे कुठला असा फलंदाज आहे कोणते ते आपला करिश्मा दाखवू शकतो. रोशन, समीर आणि मी स्वतः. थँक्यू व्हेरी मच. वर टू सोमनाथ. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026 स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. हळूहळू आपण दुपारच्या सत्राकडे वळतो आहोत. मनपूर्वक धन्यवाद मनीषजी किरपन सर, आपलं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. या ठिकाणी समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देत आहेत.
त्याचबरोबर आमची संपूर्ण ऑफिशियल टीम टेंटिकच्या संपूर्ण टीमचा आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. आमचे मॅन्युअल स्कोरर त्याचबरोबर दोनही लाडक्या पंचांचं मनापासून आभार. टेंटिकच्या संपूर्ण टीमचं ऑफिशियल इंजिनियर त्याचबरोबर दोन्ही कॅमेरामनचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत, आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत. त्याचबरोबर संगीत संयोजनाची टीम, आपलं सर्वांचा आभार. सामन्याला सुरुवात या ठिकाणी आपण पाहताय, टार्गेट फार मोठे आहे, जवळजवळ 81 धावा बनवल्या, 82 धावांचं टार्गेट या ठिकाणी. दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला बॉल, पहिला चेंडू आपण पाहताय विकेटच्या मागे जातोय, विकेट किपरला बीट करून मागे अडवतील. व्हाईट बॉलचा कॉल. एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात केली आहे. एक धावेच्या मदतीनं श्रीगणेशा झालाय. गोलंदाज सचिन, रायझिंग स्टार रावगाव या संघाच्या वतीनं षटक पहिलं. सचिनच्या खांद्यावरती जिम्मेदारी. स्वतः इथे गोलंदाजीसाठी येत असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपण अवांतर पाहिला, त्यानंतर हा चेंडू सुद्धा लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. व्हाईट बॉल, सलगचे 2 व्हाईट बॉल आणि त्यानंतर इथे धावफलकावरती 2 धावा. मोठं टार्गेट, पाठलाग मोठा पाहायला मिळतोय. तब्बल 82 धावा बनवायच्या आहेत. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन सलग आयोजित आणि त्यांच्या मार्गदर्शनानं चाललेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय. अर्थातच रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026 स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. चांगलं क्रिकेट इथे पेश करत असताना गीतेश आणि दीपेश हे 2 फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत. पहिल्या 2 बॉलवरती चांगलं जजमेंट, 2 व्हाईट बॉल मिळाले. त्यानंतर आपण पाहताय तर या बॉलवरती 2. एकंदरीत एका चेंडूसाठी सचिननं 4 धावा खर्च केल्यात. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुलर लेंथ, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जातोय. कदाचित जागेवरनं वेट करून मारला असतं तर हा फुलटोस मिळाला असता. या अनुषंगानं तुम्ही पाहताय इथे फलंदाज बीट होत आहेत. बॅटिंग करत असताना गीतेश, सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज, आघाडीवीर गीतेश आणि दीपेश. इथे बॉडी लाईन पुल करण्याचा प्रयत्न, इथे सिंगल मिळेल का? शॉट फाईड लेग वरती पकडलंय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, मात्र वेळी स्वतःला आवरलं. इथे आपण पाहताय केवळ सिंगल मिळेल. सिंगलसाठी सुद्धा इथे फार मेहनत दोन्ही फलंदाजांना करावी लागली. 1 और 2 से काम नहीं होगा, यहाँ पर जितना है तो चौके और छक्के की जरूरत. नक्की 82 धावांचा मोठा पाठलाग या ठिकाणी करतायत. 82 रन्स टू विन. सचिन गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे बॉडी लाईन चेंडू पुल केलाय, फटका चांगला आहे. मिड विकेटला पार करत असताना सरळ निघून जातोय, दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. किरपन सरांनी सांगितलं एकेरी दुहेरी धावेनं फार फरक पडणार नाही. लगेचच फलंदाजांना ऐकलं दीपेशनं आणि ठोकलाय हा चौकार. 4 धावांची मदत, स्कोर काढला. इथे समोरच्या दिशेला शॉटम पूल, चेंडू जातोय हवेमध्ये. झेलची सुवर्ण संधी, सीमा रेषेवरती अगदी सहज सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. निश्चित आपण पाहताय या चेंडूवरती 2 धावा सुद्धा मिळत आहेत. जीवनदान मिळालं, त्याचबरोबर 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. धावफलक पुढे सरकलं ते इथे आपण पाहताय जाऊन पोहोचलं 11 वरती. या षटकातील अजूनही 1 बॉल शिल्लक, 11 धावा धावफलकावर बिनबाद. चांगली सुरुवात या ठिकाणी अद्यापपर्यंत झालेली पाहायला मिळतीये. मात्र लक्षाचा जर आपण विचार केला तर तब्बल 82 धावा बनवायच्या आहेत. लास्ट बॉल. आता टप्पा चांगला पडलाय, टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघतोय वळण घेत. अंपायर डिसिजन. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 11 धावा. वाटतं रायझिंग स्टारची जी मराठी क्षेत्ररक्षण थोडीशी, मला वाटतं त्यांचे क्षेत्ररक्षण थोडंसं, त्यांची बाजू थोडी कमजोर आहे. कारण आपल्याकडे ते मोठी धावसंख्या असल्यामुळे थोडा धोका नाही आहे. जर मला वाटतं 40-45 धावा असत्या तर असे चान्स आपण दिले तर आपण सामना हरू शकले असते. पण आपल्याकडे धावसंख्या मोठी असल्यामुळे थोडीशी मला वाटते आपल्याला चान्सेस जास्त आहेत. पण तो मित्रांनो एक दिवशी सामन्यामध्ये काय होऊ शकतं, थोडंसं आपण सुस्ती थोडीशी आलेली आहे आपल्याला. आपण थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा चांगला प्रयत्न करायचा आहे.
जरूर जरूर आपण पाहता या ठिकाणी एक झेल सुद्धा सुटला आणि त्या अनुषंगाने 11 धावा धावफलकावरती आल्यात बिनबाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरनं अक्षय. घरच्या संघासाठी षटक दुसरं अक्षयच्या माध्यमातून बॅटची एज. विकेट किपरला बीट केलं. नशिबाची साथ मिळते फलंदाजांना. सीमारेषेच्या जवळ जाऊन चेंडूला अडवलंय. त्या ठिकाणी आपण पाहताय नक्की काय घडलं हे आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. सीमारेषेवरती चेंडू जो अडवला तो वैधरित्या व्यवस्थित अडवलाय की नाही हे आपल्याला चेक करायचंय. दूध का दूध पानी का पानी यहाँ पर स्पष्ट होगा. टेनपिक वाहिनीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली गेलेली क्षणचित्र. रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026 हा रणसंग्राम स्पर्धेचा तिसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. आणि सर ऑनफिल्डचा जो डिसिजन आहे तो आपल्याला इथे ग्राह्य धरावा लागेल. थोडंसं टेक्निकल इश्यू आहे. सेफ आहे. ओके 2 धावा मिळतील. निश्चितच त्या ठिकाणी आपले लाडके प्रेक्षक सुद्धा आहेत. त्यांचा सुद्धा अभिप्राय घेतला जातो. इथे 2 धावा मिळाल्या. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक. एकच सिंगल मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल तो 14 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना गोलंदाज अक्षय जेन्युइन फास्ट बॉलर. अतिशय सुंदर फॉलो थ्रू. अक्षयला तुम्ही पाहत असाल तर अगदी जबरदस्त त्याचा फॉलो थ्रू तुम्ही पाहताय. ज्या वेळेला चेंडू रिलीज करतोय यावेळेस अगदी शॉर्ट ऑफ लेंथ पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. सीमारेषेवरती सुंदर झेल. फलंदाज माघारी परतत असताना होतोय फेल. लागलाय पहिला हादरा बॅटिंग करणाऱ्या बोरिवली टीमला. ही इज गॉन. भारतीय संघाची नेहमीच एक कमजोर बाजू राहिली. ज्या वेळेला वेगवान गोलंदाज समोर यायचे त्यावेळेला नक्कीच पुल करत असताना बऱ्याचदा मिसटायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळायचे. निश्चितच रणनीती अंतर्गत बाद केलं जायचं. भारतीय फलंदाजांना बाउन्सरचा मारा केला जायचा आणि मिड विकेटला बरोबर फिल्डर तैनात करून त्या ठिकाणी विकेट काढल्या जायच्या. तशीच काहीशी रणनीती अक्षयच्या माध्यमातून अगदी शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू टाकला. त्यानंतर पुल करण्यास भाग पाडले. इथे वाईट बॉल. पुल करण्यास भाग पाडलं फलंदाजाला. अर्थातच बॅटिंग करताना तुम्ही दीपेशला पाहिलं. पुल करत असताना सीमारेषेवरती मिड विकेटवरती बरोबर फिल्डर तैनात केला होता आणि त्या अनुषंगाने मिळालेली विकेट. रणनीती अंतर्गत आपण पाहता इथे खेळ चाललाय. हा चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल मिळालाय. 1 धाव मिळेल. स्कोअर कार्डला धावफलकाला जोडली जाईल. धावफलक पुढे सरकतं 15 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 15. अक्षयचा हा चेंडू. इथे चांगला चेंडू समोरून राईज केलं. अतिशय दर्जेदार. हाफ व्हॉलीवरनं उडवण्याचा प्रयत्न जरूर करतोय मात्र सरळ टप्पा पडल्यानंतर हवेत उडालाय. राईज होत टॉस केलेला हा चेंडू आपण पाहताय. गती अगदी नियंत्रित या चेंडूवरती. सुंदर गोलंदाजी अक्षय. इथे आडव्या बॅटने खेळतोय. मिडॉन वरती फिल्डर प्रयत्नांची पराकाष्ठा. सिंगल कंप्लीट झाली आहे. मागे तिथे 3 फिल्डर थोडी तारांबळ आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते 17 वरती. 17. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. अक्षय गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन बॅटिंग करत असताना दिनेश. स्ट्राईक वरती दिनेश. मोठा पाठलाग. तब्बल 82 धावांचं लक्ष आहे. इथे हा चेंडू सुद्धा बॉडी लाईन अगदी आपण पाहताय तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. अनप्लेएबल डिलिव्हरी. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 1 गडी बाद 17.
सर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सिरीज चालू आहे आणि आज शेवटचा सामना आहे, 5वा आणि अखेरचा सामना आहे, T20 सामना. आज बरोबर प्रेक्षकांना बघा ही स्पर्धा मला वाटतं आजचा दिवस संपला तर बरोबर 7 वाजता आपल्याला लाईव्ह प्रेक्षण आपल्याला पाहण्यात मिळणार आहे. कारण भारतात 3-0 आघाडी आहे, 3-1 आहे, त्यामुळे सिरीज आपण जिंकलेलोच आहोत. परंतु एक दुःख वाटून घ्यायचं का आपण एक दिवशी सामने पहिला सामना आपण जरूर एकतर्फे जिंकलो, त्यानंतर मात्र आपण सिरीज हारलेलो आहे. त्यामुळे आता त्याची कसर आपण 20मध्ये काढलेली आहे. आणि आता आपण पाहतोय की अभिषेक शर्मा याला आपण पाहतो की युवराज सिंगची आठवण करून देणारा आणि तो युवराज सिंग यांना गुरु मानतोय. नक्कीच नक्कीच ही IPL ची देणगी आहे मनीष सर. निश्चितच IPL न भरपूर सारे असे प्लेयर्स आपल्याला दिले, भारताला दिले की नक्कीच इंटरनॅशनल वरती लेवलवरती जाऊन आपल्या नावाचा आणि आपल्या भारताचा झेंडा फडकवताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. एक आठवण तुम्हाला जरूर करून देऊ ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळण्याचं कारण आणि ग्रामीण क्रिकेटचा निश्चितच हल्ली चाललेला बोलबाला का आहे याचं उदाहरण आपण सातत्यानं देत राहू. शहापूर मुरबाडला बिलॉंग करणारे 2 प्लेयर्स आज एक IPL मध्ये खेळतोय, एक ISPL मध्ये खेळतोय. अर्थातच शेरेगावचा सुपरस्टार मिस्टर IPL ओमकार तारमळे आज या वर्षीच्या हंगामामध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघामधनं IPL खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूनं हल्ली जे ISPL चालू आहे गोकुळगाव या गावचा खेळाडू सुपरस्टार जयदीप भोंडिवले, अर्थातच स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट जयदीप भोंडिवले ISPL मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे खेळाडू ज्या वेळेला आपल्याला निश्चित दिसतात ना मनीष सर, त्यावेळेला ग्रामीणच्या खेळाडूंना एक नवीन प्रेरणा आणि नवीन ऊर्जा मिळते. आणि ग्रामीणमधनं घडलेले हे खेळाडू अगदी गेल्या वर्षीच्या हंगामापर्यंत आपण पाहत असाल तर ओमकार तारमळे आपल्या मैदानांवरती येऊन टेनिस क्रिकेट खेळायचा आणि तिथनं त्याला जी प्रतिभा संपन्न झाली तिथून तो मागे वळून पाहिलं नाही. आज आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं आणि संपूर्ण महाराष्ट्रभराचं नाव त्यानं 7 समुद्र पार नेण्याचं काम आज केलंय. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना दोघांनाही देऊयात. इथे सुद्धा खेळतायत या सर्व ग्रामीणच्या खेळाडूंना शुभेच्छा देऊयात. ग्रामीणच्या मैदानावरती खेळता खेळता नक्कीच तुम्ही सुद्धा एक दिवस मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जरूर जाल अशा शुभेच्छा आपण देऊयात. रावगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा चाललेला रणसंग्राम. रायझिंग स्टार रावगाव घरचा संघ मैदानावरती खेळतोय. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 3 मध्ये आपण सुजलला पाहताय. सुंदर गोलंदाजी, विकेटच्या मागणं लगेचच यष्टा उद्ध्वस्त केल्या आणि बोरिवली संघाला दिलाय 440चा झटका. फलंदाज बाद. मैदानावरती खेळत असताना ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच रायझिंग स्टार रावगाव हा संघ मैदानात खेळतोय. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. MPCA चे उपाध्यक्ष मान्यवर दिनेशजी घरत, युवा उद्योजक ब्राईट ब्रदर्स कंपनीचे सर्वेसर्वा, कदाचित आज त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या पाठीमागे दिसते. समोरच्या दिशेला खेळतायत. सीमारेषेच्या जवळ चेंडूला पकडतायत. इथे सिंगल मिळाली, दुसऱ्या धावेसाठी आले आणि ही दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. मान्यवर दिनेश दादा घरत, आपलं क्रीडानगरीमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. MPCAच्या प्रत्येक हालचालीवरती, MPCAच्या प्रत्येक खेळाडूवरती अचूक आणि बाईचा इशारा. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील, चौकार. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026 अतिशय दर्जेदार स्पर्धा या मैदानावरती नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्या.
षटक या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत त्या 24. खरं तर एक अपशक्य बाकी आहे सोमनाथजी. जेव्हा 81 धावांचा डोंगर उभा केला तेव्हाच म्हणते अर्धी लढाई तर म्हणते राघवन संघाने जिंकली होती. केवळ औपचारिकता बाकी होती. परंतु मित्रांनो, आपण सामना हारला त्याचा संघर्ष करून हारला तर बडा समोरच्या संघाने 80 धावा केल्या, आपण 60-65 धावा केल्या असतात तर आपण आपला देखील आपण हारले नाहीत. आपण प्रयत्न करून हारले तर म्हणते त्याचं दुःख वाटत नाही आहे. पण एकतर्फी सामना हारला तर म्हणते थोडंसं म्हणते आपल्याला त्याचं विवेचन करायला लागत आहे. नक्कीच नक्कीच मंचावरती मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. MPCA उपाध्यक्ष मान्यवर दिनेशदादा घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजन समितीच्या वतीनं भालचंद्र दादा गोरले आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते MPCA उपाध्यक्ष मान्यवर दिनेशदादा घरत यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. या ठिकाणी आपला अमूल्य वेळ आपल्यासोबत या ठिकाणी व्यतीत करत आहेत मान्यवर दिनेशदादा घरत. शुभ सन्मान आपण करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आंबेगावकर चषकाचं दमदार पर्व या ठिकाणी आपण यावर्षी अनुभवलं. अतिशय दर्जेदार टुर्नामेंट ती सुद्धा या ठिकाणी पार पडली आणि त्यानंतर या मैदानावरती भरपूर साऱ्या स्पर्धा दर्जेदार स्वरूपामध्ये आणि दर्जेदार आयोजनाच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे 3 षटकं संपली. चला थोडं स्पीडअप करा. रावगाव संघ आपण स्वतः या ठिकाणी आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहात, आपण सर्वांनी थोडं सहकार्य करा. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्या 24. इथे आपण पाहताय चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडूंमध्ये तब्बल 58 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 58 धावा. इथे मात्र एक नवीन चमत्कार घडवावा लागेल. तब्बल 29 ची रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी 58 धावा 2 षटकात बनवायच्या आहेत. सुरुवातीला पूर्वार्धात बनवल्या 81 आणि 82 धावांचं तगडं लक्ष ठेवलं. यावेळेस तुम्ही का पाहताय तर नावेगाव एंडकडनं षटक क्रमांक 4 ला सुरुवात. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहताय तर राहिलेला आहे आणि इथे सबस्टिट्यूशन नवीन यंगस्टर खेळाडूला या ठिकाणी संधी दिली जाते. मैदानावरती उतरवलंय अथर्व, ज्याला या ठिकाणी नक्कीच संधी मिळतीये. सर्व यंगस्टर आणि युवा खेळाडूंना सुद्धा संधी मिळावी हे नक्कीच एक ध्येय धोरण डोळ्याशी धरून टाकलेला हा निर्णय. इथे आपण पाहताय नो बॉल, जास्त उंचीचा हा बीमर चेंडू आणि इथे अंपायरनं घोषित केलाय हा नो बॉल. एक सिंगल मिळेल, फ्री हिटचा इशारा असेल. एक धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड थोडं पुढे सरकेल. आता मात्र 12 चेंडू आणि 57 ची गरज. क्रिकेटचा खेळ आहे, काहीही घडू शकतं. रावगाव संघासाठी षटक चौथं, पहिलाच बॉल आपण पाहताय तर यावेळेस हा फ्री हिटचा चेंडू होता. निश्चितच लेगबाईचा इशारा पायावरती आदळत असताना पाहायला मिळाला. गोलंदाज गोलंदाजी करतोय परेश. पहिला नो बॉल आणि त्यानंतर ही सिंगल मिळाली आहे. अजून 11 चेंडू शिल्लक बनवायचे आहेत. 56 धावा. 11 चेंडू 56 धावा. समीकरण पार करायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती इथून आक्रमक हल्ला फार गरजेचा. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येणं अनिवार्य असेल. चमत्कारिक बॅटिंग करावी लागेल. इथे फटका तर खेचलाय, मात्र बरोबर सीमारेषेवरती फिल्डर तैनात, झेल टिपला आणि फलंदाज माघारी परतला.
दुसरा धावेचा प्रयत्न करतायत आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फटका अजून एक बसतोय, मोठा झटका तो बोरिवलीला. चा मोठा पाठलाग या ठिकाणी करतायत. चौथं षटक प्रगतीपथावर, एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. बोरिवली संघाला मात्र इथून मॅच प्रॅक्टिस नक्कीच मिळेल. तुम्ही मैदानावरती खेळत असताना प्रॅक्टिस कितीही करा, मात्र मॅच मध्ये जी प्रॅक्टिस असते ती फार तुमच्या उपयोगी येत असते मित्रांनो. इथे फटका दमदार, परफेक्ट मिडल करत असताना फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. नगरी न्हावे या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा थरार रणसंग्राम. अतिशय दर्जेदार हे मैदान. या मैदानावरती भरपूर साऱ्या चांगल्या चांगल्या स्पर्धा तुम्हाला पार पडताना पाहायला मिळत आहेत. याच परिसरामध्ये आपण पाहताय तर अतिशय दर्जेदार स्पर्धा MPCAच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडतात. इथे आपण पाहताय फटका फसलाय, सीमारेषेवरती फिल्डर आहे, झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज बाद. परिसर, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ न्हावे सासने, मसा परिसर क्रिकेट असोसिएशन, रायझिंग स्टार रावगाव आणि रामेश्वर स्पोर्ट्स रावगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं चाललेला हा क्रिकेटचा थरार, अर्थातच रावगावकर चषक 2026 मध्ये आपण आहोत. स्पर्धा आज तिसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी संपन्न होतीये. अतिशय दर्जेदार मॅचेस तुम्हाला आज अनुभवायला मिळत आहेत. पहिला सामना तुम्ही पाहिला, जयहनुमान माडस संघानं या ठिकाणी मैदान मारलं. अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं असेल तर जबरदस्त खेळ पहिल्याच मॅच मध्ये कमबॅक करणारा माडस संघाने दाखवला. हाय व्होल्टेज ड्रामा, केदुर्ली संघाला तिथे परास्त व्हावं लागलं. या मॅच मध्ये 81 धावांचा डोंगर उभा केला, 82 धावा बनवाव्या लागतायत आणि बॅकफुटला पाठवलंय अद्यापर्यंत आपण पाहताय तर बोरिवली या संघाला. शेवटचे 6 बॉल आणि भरपूर मोठा पाठलाग. एका बॉल नंतर आपण पाहताय तर विजयातला अंतर कमी होईल. रावगाव संघ, रायझिंग स्टार रावगाव हा संघ नक्कीच आपण पाहत असाल विजयाच्या दिशेनं वाटचाल या ठिकाणी करतोय. गोलंदाज मंथन, पहिला डॉट, त्यानंतर यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला झेल, फलंदाज फेल. शिल्लक शिल्लक इथे आपण पाहताय फुलटोज मिळाला. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलं ते 41 वरती, 41. गोलंदाज मंथन, शेवटचं षटक त्याच्याकडे दिले. इथे फुलटोज समोरच्या दिशेला लॉफ्ट केलंय, फटका दर्जेदार, चेंडू सीमा पार, षटकार. मिळतायत, मात्र इथे आपण पाहताय तर किती उपयोगी ठरतील
हे मात्र एक प्रश्नचिन्ह आहे. वेळ निघून गेल्यानंतर आलेले हे सिक्सर. इथे सुद्धा आपण पाहताय मिस टायमिंग, सिंगल मिळेल. दुसरा धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली. या शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. संघर्ष 11 गवाळी आणि जय बजरंग महाज दोन्ही संघ आपण तयार राहा. लास्ट बॉल आणि इथे समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवलंय. सीमारेषेवरती पकडलं, सिंगल मिळेल. सामना जिंकला या ठिकाणी रायझिंग स्टार रावगाव या टीमनं. बोरिवली संघाचं सुद्धा मनापासून कौतुक. चला, संघर्ष 11 गवाळी आणि जय बजरंग महाज या दोन संघांच्या दरम्यान इथे सामन्याला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करतो आहोत.